अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील पैलवान बाबा मंदिरात गेल्या 14 वर्षांपासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दाहतोंडे यांचा निर्घुण खून करण्यात आलाय। दिनांक 26 जानेवारीला एकनाथ घोरतळे यांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार शेवगाव पोलीस स्टेशनला दिली होती। आज मंदिर परिसरात वास येत असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानं मंदिराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत त्यांचं शीर सापडलंय। धड मात्र अजूनही सापडलं नसून पोलीस धडाचा शोध घेत आहेत। या घटनेमुळे बोधेगावमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय, तर अधिक कसून तपास शेवगाव पोलीस निरीक्षक करत आहेत। शेवगाव शहरात तालुक्यात अवैध धंदे, बिना परवाना दारू, मटका, सोरड, बिंगो, वाळू, गांजा या धंद्यांमुळे गुन्हेगाराचे प्रमाण वाढत चाललंय। या गुन्हेगारांना वेळेत आळा घालावा अशी चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चालू आहे। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँटोन शामसुंदर गायकवाड, मोबाईल नंबर 9850 29 16 72। एका बाजूला घ्या, बाकी चला रे पुढं। अरे लुटकून नका देऊ, अरे लुटकून नका देऊ, लुटकून नका देऊ, लुटकून नका देऊ। गरम दे, तुम्ही बी थोडं उचलून धरा। अरे यार ओढू नका जास्त। बाबा ही पाय धर ना भैया। ए बस नहीं 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 आता नहीं जाऊंगा। एवढं झालं साहेब आता।